पण खरंच आईसाहेब, तुम्ही आलात ना की आम्हाला अगदी लहान झाल्यासारखं वाटतं. हा, हे बरं आहे. म्हणजे स्वतःला लहान म्हणून घेऊन माझं वय झालंय अशी जाणीव करून देते ती. चला सुरुवात करा. जेवण झालं की निघायचंय मला. अरे लगेच निघणार तुम्ही? आता नवीन ऑफिस बघायला तर आले होते ना, आणि अर्थातच या नव्या मंडळींना भेटायलाही. माझी एक तक्रार आहे पण यांच्याबद्दल. का? काय झालं? म्हणजे आम्ही काही चुकलो का? खूप लाजता तुम्ही, बोलायलाही आणि खायलाही. काय बोलतच नाहीये. काय रे अमित, बोल. कुठचा तू मूळचा? मी पुण्याचा. पुण्याचा? आणि तरी एवढा शांत. आणि तू ग? मी नाशिकची. मग इथे कोणाकडे राहतेस? इथे एकटीच असते. एकटी मुंबईत राहतेस, कौतुकाची गोष्ट आहे. सांभाळून राहा. आणि हे लाजाळूचं झाड ते कुठे राहतं? जुई, अगं तुझ्याशी बोलतायत. मी अंधेरीला राहते आई वडिलांबरोबर. जय तू? विरारला. आणि तू ग अदिती? बँड्याला. बरं अदिती, बाबा काय करतात ग तुझे? बिझनेसमॅन आहेत ते. अगं पण तू तर म्हणाली होतीस की आताच नोकरीवरून रिटायर झालेत म्हणून. आताच रिटायर झाले माझे बाबा. नोकरीतून की बिझनेस मधून? रजनी, कोथिंबीरच्या डबे दे. ती वड्यांची डबा दे. या अदिती, तू सांगत होतीस ना आईसाहेबांना? काय? आदितीच्या बाबांची फिलॉसॉफी मला खूप आवडते. म्हणजे आदिती मॅडमनेच सांगितलं होतं मला. त्यांचं म्हणणं आहे की, एक मिनिट मी सांगतो तुम्हाला नक्की काय प्रकरण आहे ते. त्यांचं म्हणणं असं आहे की बिझनेस सुद्धा नोकरीसारखा करायचा. म्हणजे 9 ते 5 आणि उरलेला वेळ घरच्यांसाठी द्यायचा, कुटुंबासाठी ना अदिती मॅडम? हा, आणि त्यामुळे त्यांनी अगदी आताही स्वतःचा बिझनेस असून नोकरीसारखी रिटायरमेंट घेऊन बाकी सगळा वेळ आता घरच्यांसाठी दिलाय. छान. अदिती, तुझ्या बाबांची कल्पना आवडली मला. बिझनेस सुद्धा नोकरी सारखा करायचा आणि उरलेला वेळ कुटुंबासाठी द्यायचा. गुड. आजकाल नोकरी करणारी माणसं सुद्धा घरच्यांसाठी नीट वेळ देऊ शकत नाहीत आणि मग अशाने माणसं दुरावतात एकमेकांपासून, अंतर पडत जातं. त्या त्या वेळेला त्या त्या गोष्टीला महत्त्व देणं हे खूप गरजेचं असतं. अदिती, तुझ्या बाबांचा हा विचार जर प्रत्येकाने अंमलात आणला ना तर माणसं जोडलेली राहतील. सत्य आहे. अगं काय ग जेवताना? घे ना, घे. सॉरी, पण घरून फोन आहे. आलेच मी. चला पोटभर जेवा सगळ्यांनी. हॅलो. हा वहिनी बोला. अगं काय बोलू? हा, बोलायला वेळ कोणाकडे ना? तुझ्याकडे तिथे असणार ना माझ्याकडे इथे. इतकी कामं पडलीत आणि सगळी एकट्याने करायची आहेत ग बाई. आणि त्यात परत अण्णांची काळजी, आणि ती तर घ्यायलाच हवी ना. मी खरं सांगते, मला ना वेळ लागणार आहे आता. का? काय झालं वहिनी? इतकी कामं पडलीत की कुठली कधी करायची काही लक्षात राहत नाही माझ्या. ते त्यात परत अण्णांच्या गोळ्या, त्यांचं टॉनिक, त्यांचं पथ्य, हे सगळं आहेच ना वेळच्या वेळी. ते करायलाच हवं. कधी काय द्यायचं हे किती महत्वाचं आहे.
नको त्या वेळी नको त्या गोळ्या गेल्या तर नको ते परिणाम होतील तर कितीला पडेल आपल्याला. बघ हे ना हे सारखं असं होतं माझं ग, काही काही सुचतच नाही मला ना. वहिनी तुम्ही काळजी करू नका, आज मी वेळेत पोहोचते. आणि मी एक काम करते, गोळ्यांचं तुम्हाला एका कागदावर लिहून देते, म्हणजे मग तुम्हाला कळेल. अगं बाई म्हणजे तो वेळापत्र करून भिंतीवरच छापणारच की काय. छान छान. नाही नाही करा करा. नाही म्हणजे काय, तुझं काम संपलं. ठीक आहे करेन पण मी त्या वेळापत्रकानुसार सगळं. अण्णांकडे दुर्लक्ष करून कसं चालेल, हो की नाही. वहिनी मी फोन ठेवतेस का. ठेव ठेव. नाही तुलाही खूप कामं असतील ना. आदिती अगं थांब, माझं एक काम कर. नाही येताना तू दादरहून येशील ना, तिथे दादर वेस्टला बघ स्टेशनच्या बाहेर पडलीस की हे भाजीवाले बसतात, फळवाले आहेत पण तिथे, त्यांच्याकडून जरा भाजी आणि छान फळं घेऊन ये. आणते. ठेवते मी, मला खूप काम आहेत ना ग, बोलायला वेळ कोणाकडे एवढा. बाय. आई साहेब आणखीन जरा वेळ थांबला असतात तर बरं वाटलं असतं. हो मलाही खूप बरं वाटलं असतं, पण मग नवऱ्यांचं काय. आईसाहेब आल्या, गप्पाच रंगल्या आणि कामं सगळी बंद झाली अशी लेखी तक्रार केली असती तुमच्या सरांकडे. नाही तसं नाही आईसाहेब, काय तुम्ही अजून थोडा वेळ थांबला असतं तर बरं झालं असतं. आपण बरेच दिवसांनी भेटलो ना, त्यामुळे असं वाटणं साहजिक आहे. पण आपली नेहमीच अशाच उत्साहात भेट व्हावी असं जर वाटत असेल तर मग मला आता गेलंच पाहिजे. आणखीन एक दोन महत्वाची कामही आहेत म्हणून निघते मी. पण मनापासून सांगते, तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप बरं वाटलं. आपल्या घरातली माणसं बरेच दिवसांनी भेटली आणि विशेष आनंद म्हणजे आपल्या या घरामध्ये काही नवीन सदस्य आता सामील झालेले आहेत, त्यांनाही भेटून खूप छान वाटलं. म्हणूनच तुम्हाला मी नेहमी सांगते तेच परत एकदा आज सांगते की या घरातला आनंद टिकवून ठेवण्याची जबाबदारी तुमचीच आहे सगळ्यांची. देव टूर्स ज्या उंचीवर आज येऊन पोचलेलं आहे ते केवळ तुमच्यामुळे आहे. आणि माझी खात्री आहे की यापुढेही आपण भरघोस यश मिळवणार आहोत, तेही केवळ तुमच्याचमुळे. म्हणजे थोडक्यात काय, जोमानी काम करा. आईसाहेब तुमचं प्रेम आणि आशीर्वाद खूप एनर्जी देतं. आम्ही सगळे मिळून आपल्या कंपनीसाठी खूप मेहनत घेऊ. आय एम शुअर. चला येऊ मग आता. चल. एक सेकंड. काय ग आले. काहीतरी स्पेशल असणार नंदिनी मॅडमचं. थँक्यू. अजून लक्षात आहे नंदिनी तुझ्या. तुम्हाला आवडतात ना म्हणून मुद्दामून आणले. थँक्यू. चला चला कामाला लागा. चला चला. बाय. चल. मी देते. थँक्यू. बाय. बाय. बघ शेवटी आशीर्वाद हा मिळायचाच होता. आणि आदिती तुझ्या आयुष्यात येणारं सुख हे सरांच्या रूपातच असणार आहे. शेवटी जे देवाच्या मनात असतं ना तेच घडतं. आलेच मी. ही बघ, ही इथे बसली आणि आम्ही हिला कुठे कुठे शोधतोय. काय ग, आई साहेब गेले म्हणून आता आराम करतेस? नाही पण सर्वात जास्त धावपळ ही नंदिनी मॅडमनीच केली. हे ग कसली धावपळ आणि कसला आराम असं काही नाहीये. पण खरंच आऊ ऑफिसमध्ये येऊन गेल्या ना की सगळं उत्साहाने करावंसं वाटतं. त्यांच्याकडे बघितलं ना की एक प्रकारची वेगळी ऊर्जा मिळते आपल्याला. करेक्ट. अगं पण तू का बसलीस इथे? अगं खरं सांगू का, आऊंबद्दल विचार करत होते. उत्तमा इतक्या वर्षांनी त्या ऑफिसमध्ये आल्या पण स्वभाव
तोच. अगदी बरोबर बोललीस. केवढी कर्तृत्ववान बाई. काय काय केलं नाही अगं त्यांनी. अविनाश सर कॉलेजला असतानाच त्यांचे वडील गेले, पण आपल्या लेकराच्या डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून स्वतः खंबीर झाल्या त्या. आऊंनी अविनाश सरांना फक्त शिक्षण दिलं नाही तर संस्कार दिले. उत्तमा जिजाऊंबद्दल ऐकलं होतं, पण आऊ म्हणजे या काळातली जिजाऊ आहे. त्यांना हाक मारताना सुद्धा ना तेच वात्सल्य, तेच आपले पण जाणवत. खरंच नाही जमत ग जिजाऊ भाईला. सांभाळते ती आई आणि घडवते ती जिजाई. अविनाश सरांना आऊंनी घडवलंय आणि मग त्यांच्यावर विश्वास टाकून स्वतः जबाबदारीतून मोकळ्या झाल्या. एवढी कणखर आणि प्रेमळ बाई मी आजपर्यंत पाहिली नाहीये. आणि तुला सांगू, त्यांचे हेच सगळे गुण अविनाश सरांमध्ये सुद्धा आहेत. काय? अविनाश सर आणि प्रेमळ. उत्तमा, काही जणांना नाही व्यक्त करता येत मनातलं प्रेम, पण करतील, लवकरच करतील. आपण निघायचं का? खूप कामं पेंडिंग आहेत. चल चला. आई, अगं थोड्या वेळ थांबायचं असं ऑफिसमध्ये, एकत्र नसतो का गेलो? अरे बराच वेळ थांबले होते मी. जेवले तिथे सगळ्यांच्या बरोबर. आणि तू अचानक परत येणार आहेस हे मला कुठे माहिती? अगं सगळं अचानकच ठरलं. उद्या एका ठिकाणी मीटिंग आहे, तिकडे जावं लागणार होतं, त्यामुळे एअरपोर्टवरनं डायरेक्ट इकडे आलो. आणि इकडे आल्यानंतर कळलं की तू अचानक व्हिजिट केलीस ऑफिसला. सरप्राईज व्हिजिट. सरप्राईज व्हिजिटच म्हण, कारण नवरे आणि नंदिनीला बजावून ठेवलं होतं कुणालाही सांगायचं नाही म्हणून. कसं वाटलं ऑफिस? अप्रतिम. म्हणजे ऑफिसमध्ये रिनोव्हेशन झालंय, पण जुना आपलेपणा टिकून आहे याचं समाधान वाटलं मला. किती दिवसांनी भेटले रे सगळेजण. अरविंद, तांगडे, तिलोत्तमा, सगळ्यांना भेटून खूप बरं वाटलं, मज्जा आली. ती नवीन जॉईन झालेली मुलंही छान आहेत, म्हणजे मेहनती वाटतात. आणि तिला प्रमोशन दिलंयस तू, ती अदिती, हुशार आहे रे मुलगी, आवडली मला. हो, मिस दाभोळकर खूप हार्डवर्किंग आहेत. मी तिला सांगितलं. बरं आई, मी घरी आल्यावर आपण बोलूयात का? काय आज उशीर होणार आहे का तुला? नाही, आज लवकर येईन घरी. मगाशी तुला मी मीटिंगचं म्हणालो ना, त्यासाठी उद्या सकाळी लवकर जायचं लोणावळ्याला. गुड, ये ये, तुझ्या आवडीची डाळिंबी उसळ करून ठेवते, ये लवकर. अरे वा, क्या बात आहे. थँक्यू, आलोच. ओके, बाय. हा, अमित कुठे गेला? नाही, बँकेत गेलाय. मीच पाठवलंय त्याला. अगं बाई, आऊ गेल्यानंतर एवढा बदल? परवानगी सुद्धा दिली? वा. नाही, लगेच येतो म्हणाला म्हणून दिली. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. गुड मॉर्निंग सर. तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघून जो आनंद जाणवतोय मला, तो आई आल्याचा आहे. पण सर, तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय. आईला सुद्धा या ऑफिसमध्ये येऊन खूप बरं वाटलं. जुन्या मेंबर्सना भेटून तिला खूप छान वाटलं. आणि नवीन मेंबर्सचे तिने खूप कौतुक केलं. सर, आम्हाला सुद्धा खूप बरं वाटलं. हां, मिस दाभोळकर, त्या मुदलियार असोसिएशनच्या प्रेझेंटेशन बद्दल मी काही सजेशन्स लिहून ठेवल्या. त्या करेक्ट करा आणि त्याची फायनल कॉपी मला द्या. ओके सर. आणि उद्या सकाळी आपण लोणावळ्याला जातोय त्या प्रेझेंटेशनसाठी. तुम्ही माझ्या बरोबर येत आहे. आपण सकाळी जाऊन संध्याकाळी पुन्हा येतोय. सर, लोणावळ्याला थंडी असेल नाही? ही पिकनिकला जाणाऱ्यांसाठी, काम करणाऱ्यांसाठी नाही. उद्या आपण इथेच भेटूया सकाळी लवकर. इथनच निघूया. आणि हां, ती फायनल कॉपी मला पाठवा. मज्जा आहे बाबा सरांबरोबर लोणावळ्याला.
पिकनिकसाठी नाही, कामासाठी चाललेत. सरांनी सांगितलं, कळलं ना? तेच म्हणजे चांगलं आहे ना. चांगलंच आहे. ऑल द बेस्ट. आणि आदिती मॅडम, उद्या सकाळी तुम्ही लवकर या. उगाच आमचा खोळंबा करू नका. हे बघा, आता तुम्ही लवकर घरी जा आणि उद्या सकाळी लवकर या लोणावळ्याला जायला. चला, काम करा, काम करा, चला. अण्णांना आराम करायला सांगा. काळजी घ्या. बरं, ठेवते फोन आता. कशी आहे ग अण्णांची तब्येत? बरे आहेत आता ते. आज माझ्या हातची डाळिंबीची उसळ करून खाऊ घातली त्यांना. तुझ्या हातची डाळिंबीची उसळ? अरे वा, म्हणजे स्पेशालिटी होती तुझी. मजा आहे बाबा अण्णांची. आज वहिनींना आरामही मिळाला. आता उद्या मी अण्णांसाठी. हॅलो, उद्या काय मॅडम? हो नो, अरे मी विसरलेच. उद्या लोणावळ्याला जायचंय. मी वहिनींना सांगितलं सुद्धा नाही. आता कळवते. हे ते राहू दे, आधी हे प्रेझेंटेशन बघ. ओके मिस्टर जय खानोलकर. सरांनी काही सजेशन्स दिले होते, तेही ऍड केलेत. पण ते ऍड करत असताना मला काही पॉइंट सुचलेत, ते पण ऍड केले. जय, एकदम अप टू द मार्क झालंय हा प्रेझेंटेशन. आणि हा जो मुद्दा तू इन्क्लूड केलाय ना, तो मी तर विसरलेच होते कम्प्लीट. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे हा. आय मस्ट से, हा मिस्टर जयराम खानोलकर, यू आर द बेस्ट. थँक्यू. तुमच्या हाताखाली काम करून शिकायला मिळतंय मॅडम. जय. हा मॅडम. बरं, आता सरांना मेल करते. उद्या तुम्हाला लागेल ना मीटिंगला. हॅलो, काय झालं? मला उद्या लोणावळ्याला जावं लागणार. खूप टेन्शन आलंय मला. अरे ती टेन्शन नाही घ्यायचं का? त्यापेक्षा स्वेटर घे, कानटोपी घे, हातमोजे घे. थंडीचा प्रश्नच नाही ना. जय, मी सिरियसली बोलतेय. मला खरंच जीवावर आलंय उद्या जाणं. आणि त्यात सध्या जे ऑफिसमध्ये चालू आहे ना, ते इतकं भयानक आहे. हे बघ, ती रजनी काय बोलतेय ना, त्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. जस्ट इग्नोर. तू केपेबल आहेस म्हणून तुला चान्स मिळाला. आणि कोण केपेबल आहे आणि कोण नाही याची पारख सर चांगलीच करू शकतात. मला तुझ्याशिवाय जावं लागतंय जय. तुला कळतंय का? अगं, काम असं आहे की जावं लागणारच ना. आणि एका अर्थी बरंच आहे. मलाही जरा एकांत मिळेल. लग्नानंतर बायकोच्या तावडीत सापडलेल्या नवऱ्याला एक निवांत मोकळा श्वास. तुला खोटा अभिनय करणं अजिबात जमत नाही. त्यामुळे प्लीज प्रयत्नही करू नकोस. उगाच माझं मन वळवण्यासाठी तुझे हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. मग आपण काय करणार आहोत सांग? सरांना सांगतेस का नाही जमणार म्हणून? ग्रेट. एक काम कर, सरांना माझ्या आयडी वरून हे प्रेझेंटेशन मेल कर. मी मेल करू? आणि तू काय करणार? तुझी बॉस आहे मी. बघच आता मी काय करते ते.
बोला मिस जावळकर. सर मी तुम्हाला प्रेझेंटेशन मेल केले. ओके, मी वाचून घेतो. सर ॲक्च्युली अजून एक रिक्वेस्ट आहे. हां बोला. माझ्यासोबत जर उद्या माझे टीम मेंबर्स सुद्धा आलेत तर चालेल? मला कळू शकेल असं का? सर ॲक्च्युली त्यांना एक्सपिरियन्स मिळेल ना, आणि मीटिंगमध्ये जे पॉइंट्स डिस्कस होतील ते आमच्या तिघांच्याही लक्षात राहतील. गुड. ठीक आहे, तुम्ही जय आणि जुईला कळवा. येस सर, थँक्यू सो मच. ओके, गुड नाईट. गुड नाईट. हे काय होतं? मोकळा श्वास घेऊ पाहणाऱ्या नवऱ्याला लग्नानंतर त्याच्या बायकोनी एकदाही मोकळं सोडलं नाही, कारण तो त्याच्या बायकोचा श्वास आहे. हे बरं जमतं तुला, म्हणून तर बॉस आहेस माझ्या. बरं मग मिस्टर जयराम खानोलकर, उद्या तुम्हाला तुमच्या बॉस सोबत लोणावळ्याला यावं लागेल. जय, आपण एकमेकांपासून एक दिवसही लांब राहू शकत नाही ना.